दिख रहा हूँ ना मैं। हाँ हाँ तो बस वैसे पकड़ के आमच्या कॉलनीमध्ये 14 एप्रिलची तयारी एकदम जोरशोराने सुरू झाली आहे, ज्याच्यामध्ये सर्व हे असं तोरण लावणं सुरू आहे. आणि ते तोरण फक्त आणि फक्त त्या लहान मुलांच्याच, म्हणजे सर्व लहान मुलांनी तयार केलं आहे. आणि मोठ्यांमध्ये आमच्यासोबत आहे आमचे मोठे कार्यकर्ते दाढी वाढली आहे. गायकवाड साहेबनी सध्या दाढीवाडी केले नाही, तर त्यांचा लुक 14 भीम जयंतीच्या दिवशी दाखवतो त्यांची तयारी. आणि एक छोटू पण आहे आमचा कितू, जो हा कॅमेऱ्याच्या मागे लागून आहे की त्याला कॅमेरा पाहिजे, पण तो बघा आता हसून राहिला आहे. हाय बोललो. हाय. व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. येस, मी नागपूरला आलो आहे पुणेवरून, कारण की मी तुम्हाला बोललो होतो की मला दिवाळीसाठी नागपूरला घरी जायचं आहे. तर आता उद्या जयंती आहे आणि आज 13 एप्रिल आहे, तर मी 2-3 दिवस अगोदरच नागपूरला आलो आहे. बट द थिंग इज की ॲज कम्पेअर टू पुणेच्या कंपॅरिझनमध्ये पुण्यामध्ये मस्त ऊन आहे आणि नागपूरमध्ये खूप जास्त पावसाळ वातावरण आलं, एकदम ढगं वगैरे. आणि 3-4 दिवसापासून खूप जास्त पाऊस होता, एकदम बेकारवाला. तर त्याच्यामुळे माहीत नाही थोडा प्रोग्राम कसा होतो, काय नाही, कसा नाही होत. बट स्टील की जर पाऊस झाला, किती पण झाला, काही पण झाला, तरी आपण पावसात तर जाणारच आहे. रेनकोट घालून जाऊ, कसा पण जाऊ म्हणजे जाऊ, सेलिब्रेट तर करणारच आहे. अँड द सेकंड थिंग इज की उद्या जयंती आहे, तर त्याच्यामुळे थोडं ना घरची साफसफाई करायची आहे, ते एक फर्स्ट गोष्ट आहे. आणि सेकंड थोडं मार्केटमध्ये जाऊन थोडं सामान घ्यायचं आहे. तर या 2 गोष्टी करू. आणि त्याच्याचबरोबर ना आज आपली मेड पण सुट्टीवर आहे, तर होप सो स्वयंपाकाचं पण डिपार्टमेंट आपल्याकडे येऊ शकते. बाय द वे, साफसफाई सुरू झालेली आहे आणि आज आपल्याला दादाची हेल्प भेटू शकते असं वाटत आहे. सांगायचं विसरून गेलो होतो, एक खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट ती की आतापर्यंत मी ब्लॉग करायचो तर हातामध्ये कॅमेरा घेऊन ब्लॉग करायचं होतं, त्याच्यामुळे ना फिंगर्स वगैरे यायची स्क्रीनमुळे, तर खूप जास्त सीन्स तसेच कट होऊन जायचे. बट स्पेशली आता फेस्टिवल आहे, तर म्हटलं खूप सारे आपल्याला 14 एप्रिलसाठी B-rolls, स्लोमोज घ्यावं लागेल, त्याच्यासाठी सेटअप क्रिएट करावं लागेल. तर हा मी सेटअप क्रिएट केला आहे. कसा वाटलं तो मी नक्की सांगा. सो स्लोली आपण थोडा अपग्रेड होत आहे आणि या अपग्रेडला नेहमी होत राहणार, तर त्याच्यासाठी तुम्हाला नेहमी तुमचं प्रेम देत राहावं लागेल. भरपूर दिवस झाले आमच्या गांगोला चालवलं नाही, तर थोडं कपडा मारावा लागेल आणि राईडवर न्यावं लागेल. बहुत मिस किया रे तेरे को.
ॲक्च्युली जे काम होतं आपलं ते काम आटवलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दीक्षाभूमीला आलो. दीक्षाभूमीला याच्यासाठी आलो आहे कारण की उद्या 14 एप्रिल आहे. तर उद्या 14 एप्रिलला खूप सारी गर्दी राहते, तर व्यवस्थित शूट वगैरे करता येत नाही. म्हणून म्हटलं चला एक दिवस अगोदर, म्हणजे माझ्याच्यानी राहणं नाही गेलं की एक दिवस अगोदर काय तयारी सुरू आहे हे बघण्यासाठी मी अशी चक्कर मारली. आणि खूप सुंदर असं काम सुरू आहे, म्हणजे सर्वीकडे फ्लॅग्स वगैरे लावून आहे, पूर्ण क्लीन वगैरे केलं आहे आणि अगोदरपेक्षा खूप जास्त सुंदर दीक्षाभूमी दिसत आहे. आणि भरपूर सारे लोक इथं आता रील्स फोटोज वगैरे काढायसाठी आले आहे, कारण की एक दिवस अगोदर म्हणजे व्यवस्थित थोडं काढायसाठी मिळतं. मी पण त्याच्यासाठी चाललो आहे आणि रिअली इट्स खूप सही वाटत आहे, एकदम शांतता. माझ्यासारखेच असे भरपूर सारे लोक आहेत जे व्हिडिओज आणि फोटोज काढायसाठी आले आहेत. आणि आता मी आतमध्ये नाही गेलो आहे, आतमध्ये जातो कारण की उद्या नाही पॉसिबल येणं, तर आजच आतमध्ये जाऊन बघूया. त्याच्या मागे फ्रेममध्ये दीक्षाभूमी येत आहे सर. नाव यू कॅन सी की किती सुंदर दिसत आहे. आणि याच्या आजूबाजूला पण खूप सुरेख असं झेंडा लावला आहे. तर सो बढिया, मस्त, एक नंबर वाटलं. छान डिसिजन होता की एक दिवस अगोदर आलो. 13 एप्रिलला गर्दी नव्हती बिलकुल. भरपूर सारा टाईम स्पेंड करायसाठी मिळाला. आतमध्ये सुद्धा गेलो होतो, आतमध्ये जाऊन बसून थोडं मेडिटेटसुद्धा केलं. मस्त, एक नंबर, बढिया वाटत आहे. आणि टॉप ऑफ दॅट नागपूरमध्ये थोडा थंड वातावरण आहे पावसामुळे, त्याच्यामुळे सही मोसम मस्त आहे. फक्त एवढंच आहे की आज संध्याकाळी आणि उद्या बिलकुल पाऊस नाही यायला पाहिजे. जर पाऊस आला तर सर्व काही पोपाट. जय भीम. असे हात जोडा. नागपूरची जे भीम जयंती सर्वात मोठी ज्या स्क्वेअरमध्ये होते, संविधान स्क्वेअरमध्ये, त्या स्क्वेअरमध्ये असंच फिरता बघायसाठी आलो की कसं काय तयारी सुरू आहे. आणि असं म्हणतात की यावर्षी जो DJ आहे तो सर्वात मोठा DJ ठेवण्यात आलेला आहे लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये. आणि पाऊस वगैरे त्याच्यामुळे खूप सारी प्रोटेक्शन वगैरे घेण्यात आली आहे. तर चल म्हटलं असंच राऊंड मारून यावं, तर मी बघायसाठी आलो आहे. हा असाच काही सेटअप आहे, असे काही सिलेंडर्स वगैरे आहेत ते क्रॅपर्स वगैरे उडायसाठी. आणि हा जो स्क्वेअर आहे ना, हा पूर्ण दोन्ही साईडली पूर्णपणे बंद असतो. अंकल आपल्याला हाय करत आहे, आपण पण त्यांना हाय करून घेऊ. आणि खरंच आज खूप जास्त एकदम भारी मजा येणार आहे. आपण 10च्या जवळपास इथे येऊ आणि आपल्यासोबत राहुल आणि गोलू काकासोबत वगैरे जॉईन करणार आहेत. तर बघू, ॲज युजल नवीन एक्सपिरियन्स राहणार आहे, कारण की एक्साइटमेंट जास्त आहे प्रत्येक वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी. सो लेट्स मीट यू ॲट 10. संविधान स्क्वेअरमध्ये आल्यानंतर तर आपल्याला 2 लोकं मिळाली जे त्यांनी असं एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतला ज्याच्यामध्ये त्यांनी टी-शर्ट्स बनवले आणि ते टी-शर्ट्स बनवत आहे. तर तुम्हालासुद्धा सपोज ही टी-शर्ट्स जर आवडली असेल तर नक्की बाय करा. मी त्यांचा नंबर किंवा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. खूप छान एकदम सुंदर अशी टी-शर्ट्स बनवली आहे ज्याच्यामध्ये लाईट्स वगैरे जर पडते तर ते ग्लो होतो. सध्या यांच्याजवळ 2 डिझाईन, एक हा ब्लू आहे आणि व्हाईट हा आहे. तर नंबर मी खाली देतो आहे, नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना. तर आता वाजले आहे 7 आणि दुपारी जे प्रिंटिंगच्या कामासाठी गेलो होतो ते काम झालं आहे. जस्ट आताच टी-शर्ट घेऊन आलो आहे. आणि 14 एप्रिलसाठी एक छोटंसं नॉट काइंड ऑफ बॅनर असा एक सुविचार लिहित आहे. तर ते काम बाकी आहे, 1 तास वगैरे लागेल. त्याच्यानंतर पूर्ण वगैरे एक नंबर बनवू फ्लेक्स. त्याच्यानंतर अराऊंड 9-10 वाजता सीधा संविधान चौक. खूप एक्साइटमेंट आहे. किती एक्साइटमेंट आहे काय सांगू. नाचायसाठी एक्साइटमेंट नाही आहे, म्हणजे ओव्हरऑल एक्साइटमेंट आहे की म्हणजे पूर्ण वर्षभर थांबावं लागतं या फेस्टिवलसाठी. आणि त्याच्यानंतर हा फेस्टिवल येतो. आणि सेकंड की मी आता तिकडे होतो आणि तिकडून फक्त फेस्टिवलसाठी आलो आहे आणि इतक्या भरपूर दिवसानंतर सर्व लोकांना भेटत आहे. तर त्याचा पण एक खूप जास्त आनंद वाटतं आहे.
छोट्या छोट्या गोष्टीच माणसाला सुख देतात, तसलंच आहे. आणि आज दुपारी जाऊन दीक्षाभूमीवर पण जाऊन आलो आहे, तर खूप छान वाटत आहे. आणि भरपूर दिवसानंतर आज थोडा डान्स भी करेंगे, तो त्याच्यासाठी पण खूप एक्साइटमेंट खूप एक्साइटमेंट. येस, आय एम रेडी टू गो. आणि खूप मेहनत करून जो आपण सुविचार बोर्डवर लिहिला होता, ते कन्फ्युजन आहे, घेऊन जायचं की नाही घेऊन जायचं, घेऊन जायचं की नाही घेऊन जायचं. असं वाटतं की थोडं जास्त ओव्हर होऊन जाईल. आणि जे माझ्यासोबत असणार आहे ते पण लोक खूप जास्त शर्मिले आहे, तर डिसाईड केलं आहे की इथेच ठेवूया घरी. चला निघू पट्टा 10 वाजले ऑलरेडी. तर आता आम्ही घरून निघालो आहे आणि आता संविधान स्क्वेअरकडे जायसाठी निघालो आहे. आणि मध्येच त्रिशरण स्क्वेअरमध्ये भरपूर साऱ्या रॅलीज मिळाल्या आहे. आणि माझ्यासोबत दादा आहे आणि माझा कझिन विशाल ब्रो आहे. ब्रो जय भीम बोलो जोर से. तर एकदम खतरनाक निळं वादळ आहे संपूर्ण नागपुरामध्ये. आणि रेडी होऊन आम्ही निघालो आहे. 10 मिनिट्समध्ये पोहोचू. आता ऑलमोस्ट 10:30 झाले आहे. आणि आपल्यासोबत आपले मोठे बंधू आहे. बोलो जय भीम. आज विशाल ब्रो सोबत मी फर्स्ट टाइम डान्स करणार आहे. विशाल ब्रोचा फर्स्ट टाइम मी डान्स बघणार आहे. तर विशाल ब्रो तुम्ही किती तास नाचणार? 5 सेकंड. विशाल ब्रो फुसी निघाले. अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. गुलामी का टूट गया जाल, गुलामी का टूट गया जाल, ये भिखारी बने है माला माल, ये है मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. सा 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 रे 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 गा 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 रे गा रे सा, सा 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 नी 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 गा 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 नी नी गा गा. अपना गुलामी अपना सलामी आबरू की अपना नीलामी. चलते हैं शेर की वो चाल, चलते हैं शेर की वो चाल, ये है मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल. गुलामी 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 गुलामी. आता 2 मिनटं अगोदर माझा शूज पूर्ण कामातून गेला होता. म्हणजे गेला होता कामातून. आता परत कसा तरी मी त्याला भेटला आणि घातला आहे. वाटत नव्हता की परत मिळणार, म्हणून पण कसा तरी मिळाला आहे. या वर्षीची 14 एप्रिल खूप जास्त खतरनाक याच्यासाठी आहे, कारण की गर्दी खूप 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 जास्त भयंकर आहे. लोकांना उभं राहण्यासाठी जागा नाही. आय विल टेल यू टू सजेस्ट यू दॅट की पुढच्या वर्षी लोकच अगर यायचं पण असेल तर लांबून बघा, कारण की लहान मुलं बायका वगैरे असतात तर खूप जास्त त्यांची गोंधळ होते. सो इट्स बेटर की नाही आलेलंच बरं आहे. मी कसं तरी वाचलो आहे. आम्ही जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून माझा भाऊ मित्र सर्व आम्ही वेगवेगळे झालो. प्रोग्राम एंड झाला आहे आणि आता सर्व लोक घरी चालले आहे. पण काही लोक स्टील परत येत आहे, माहिती नाही कशासाठी. बट आज 2 गोष्टीसाठी खूप जास्त हॅपी आहे. एक गोष्ट की आज 14 एप्रिल आहे
आणि सेकंड गोष्ट अशी की आज आपण खूप जास्त पब्लिकमध्ये खूप गोंधळमध्ये ब्लॉग करत आहे, म्हणून हळूहळू आपला कॉन्फिडन्स थोडा वाढत आहे असं आपण म्हणू शकतो. बट येस, यावेळेसचा एक्सपिरियन्स खूप जास्त थोडा टफ होता. नेक्स्ट टाईम जर येऊ तर 2-3 बाउन्सर्स घेऊन यावं लागेल असं वाटत आहे. नाही तर बस तिथे रस्त्यावर जर बघाल ना तर खूप जास्त शूज वगैरे पडले आहेत, म्हणजे भरपूर चेंगराचेंगरी झाली आहे. फायनली आता आम्ही 2 तासानंतर भेटलो आहे. 2 तासापासून सर्व लोक गायब झाले होते. 11:30 पर्यंत सोबतच होतो. अच्छा 11:30 भाई 2 तास झाले ना, 1:30 वाजला ना. तर कसं वाटलं यावर्षीचा एक्सपिरियन्स? नाचायला भेटलं की नाही भेटलं? होता कुठे तू आतापर्यंत? तिथंच होतो बसून. कुठं? फ्लेक्सच्या मागं. म्हणजे स्टेजच्या मागे? ते फ्लेक्स नव्हते असेल ते त्या साईडला आपण जात होतो. कटाळे ते फ्लेक्स होते बरं तिकडे फुटपाथवर. हो फुटपाथच्या. भाई माझा तेवढा गेम झाला भाई, मैं तो लगा आज मरता की क्या भाई. वो ना ऐसा पकड़ो, वो ना ऐसा मतलब वो धक्का बुक्की नहीं हो जाता क्या? वो धक्का बुक्की वैसे धक्का बुक्की में ऐसे लोग ना ऐसे बहुत ऐसे ये कर रहे, और 2-3 लोग ना नीचे गिर गए. उनको उठाने के चक्कर में मैं भी गिर गया. और भाई ऐसी लाता बुकिया पलटी, फिर उड़ गया कैसे तो भी. शूज़ तो मेरा चले गया था, फिर कैसे तो भी दूर गया और जाके बैठ गया. फिर दूर पे जाके बैठने के बाद मैं जहाँ पे बैठा था ना, शूज़ ऑटोमेटिकली मेरे पास आ गया. ये बंद क्यों हो गया? शुरू है. हाँ, आधा घंटे के बाद फिर शूज़ पहन लिया मैंने. शूज वहीं पे थे क्या? नहीं, दूर था, पता नहीं, लात मारते मारते मेरे पास आ गया. बहुत सारी भी रांगोळी काढली तिथे. आमची कॉलनी एकदम मस्त चकबक होत्या. मस्त तोरण, लाईट्स वगैरे लागले आहे आणि पूर्ण मस्त पूर्ण इथून तर पूर्ण रस्ताभर पूर्ण लास्टपर्यंत मस्त रांगोळी वगैरे काढली आहे. आणि इथे पण रांगोळी काढली आहे. महिला मंडळांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे. आता 2 वाजले. 2 वाजता आपण परत आलो आहे आणि आमच्या कॉलनीचं सेलिब्रेशन झालं आहे ऑलमोस्ट, म्हणजे केक कटिंग अँड वगैरे. तर आपण उद्या सकाळी लवकर उठू आणि उद्या कॉलनीमधला 14 एप्रिल करायचं आहे. बघा तुम्ही एकदा किती सुंदर पूर्ण रस्ताभर असं सुंदर रांगोळी काढली आहे. मस्त बढिया, एकदम अप्रतिम, एकदम कॉलनी एकदम झक्कास दिसत आहे आमची. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. भरपूर जास्त थकलो आहे. उद्या भेटू. उद्या आहे 14 एप्रिल, म्हणजे 2 वाजले. उद्या दिवसभर 14 एप्रिल असणार आहे. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. I hope you will definitely love this vlog as well. Give lots of your love, like, share, subscribe. जय भीम. आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. जय भीम.